हे पहा मंडळी, आता आपण आहे ना, हे जबलपूर आपल्याला 30-40 किलोमीटर आले. हे बघा हा घाट आहे बरं का, आणि ह्या घाटाला एवढे वळण अशी भयानक आहे ना. हे बघा हिसवा गाडी पलटी झाली, म्हणजे ना अशा गाड्या आहे का ह्या घाटामध्ये, तिथं 2 आहेत. म्हणजे या घाटामध्ये तुम्हाला काय नाही तरी ना, म्हणजे कधी या तुम्ही 12 महिने 24 तास तुम्हाला कधी पण 3-4 गाड्या तरी ना कमीत कमी पलटी झालेल्या पाहायला भेटतील. त्यामुळे जबलपूर इथून 51 किलोमीटर बरोबर आहे. आणि ह्या घाटामध्ये ना काळजी घ्या. आमचे मित्र विशाल वरपेंनी आम्हाला ना अगोदरच फोन करून सांगितलं होतं बरं का, अगोदरच फोन करून सांगितलं होतं, म्हणजे की तुम्ही सकाळीच त्यांनी फोन केला आणि म्हटले गाडी सावकाश चालवा, एकदम स्लो. आणि अजून पण एक गोव्याचे गोव्याचे नाईक साहेब त्यांनी एक फोन केला होता, आणि असं एक घाट आहे आणि काळजीपूर्वक चाला. म्हणजे लोक आहेत ना किती नाही का, आपण निघालोय पण लोकांचं प्रेम आहे आपल्यावरती. लोक आपल्याला अगोदर इन्फॉर्मेशन देतात, पुढं काय गडबड आहे, पुढं काय आहे, आणि काही चांगले पॉईंट आहेत, काही पाहायला पाहिजे. आता काही मेढा घाटमध्ये जायला सांगितले, त्यानंतर काही नर्मदाचा उगम पॉईंट आहे तिथं. आपल्या अजून ते संभाजीरावांनी फोन केला होता, काय म्हणले ते देवीचं मंदिर आहे तिथं जाऊन या म्हणले, खेडकर संभाजी आपले नाही का. हा, असे आपले सगळे मंडळी आहेत ना, आपल्याला चांगली माहिती पुरवत आहेत. आता आपल्याला वाराणसीला जायची, तिथालची कोणाला काही माहिती असेल तर अजून टाका मंडळींनो नाही का. म्हणजे आपण तसं आपल्या वाराणसीला रात्री 8 तर वाजणारच आहे. मग प्रयागराजला जाऊ का वाराणसीला जाऊ, मुक्कामाला कुठं जाऊ तेवढं कमेंटमध्ये सांगा ना. आजूबाजूला काय असेल पाहण्यासारखं तर ते पण सांगा. चालतंय ना. चला, रामकृष्ण हरी मंडळी, बाय बाय.